अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। ऊर्ध्वमूलम् अधःशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छंदांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेद। ऑल एलिगोरिकल ऑल। एक स्वामी ने एक बार कहा था, वेदों के उदाहरण सीरियसली मत लो, लेकिन इन उदाहरणों के द्वारा जो सार प्रस्तुत होता है उसको जरूर सीरियसली लो। उल्टा हो जाता है। सारे ज्ञान में श्रेष्ठ वेद है, वेदों में सर्वश्रेष्ठ उपनिषद है वेदांत, उपनिषदों में सर्वश्रेष्ठ भगवत गीता है, और भगवत गीता का सार 15वां अध्याय है, और 15वां अध्याय का सार 15 स्टैंजा है, जिसके जहां हम पहुंचेंगे जब भी पहुंचना है। And we were categorically noticing that the example of people tree, the tree of life, where they mentioned that Vedas themselves are the leaves. And then we realized that one who understands this tree of samsara is a knower of the Veda. Shva means tomorrow. हिंदी में दोनों कल आ जाते हैं उसमें, बीता हुआ और आने वाला। अ मीन्स नहीं। सो जो आज है, अभी है, वो कल नहीं था और कल आने वाले कल में नहीं रहेगा, इसका, और ऐसी स्थिति को कहते हैं अश्वत्थ। और एक मजेदार चीज देखो, जे काल होतं ते आपण आता कधीच जगू शकणार नाही, आणि जे उद्या होणार आहे तेही आपण जगू शकणार नाही। आणि या क्षणात जे कार्य करू ते फक्त परमेश्वराची अभिव्यक्ती, आणि ती अभिव्यक्ती म्हणजे आनंद, याचं प्रगटीकरण, एवढाच उद्देश असेल तर हा असा माणूस कधीच दुःखी होऊ शकत नाही। पण त्यासाठी 3 प्रोसेस आपल्याला ट्रायपॉड लक्षात ठेवावा लागेल। आपल्याला 3 बाधा आहेत, याच्यात आहेत। कालचा गेलेला काळ आम्हाला त्रास देत असतो, येणारा पण आम्हाला त्रास देत असतो, आणि आत्ताही आम्ही तिथे नसतो। आणि असलो तरी उदास बसलेलो असतो। परमेश्वराचं जास्तीत जास्त प्रगटीकरण माझ्याद्वारे कसं होईल, आणि परमेश्वर म्हणजे आनंद, हा खरं सांगतो एवढाच अभ्यास आणि एवढंच तत्व जीवनात उरतं, बाकी सगळी वजाबाकी आहे। मला सांगा ना, काय फरक पडतो? परवा घटना घडली, बरेच उहापोह होईल, बऱ्याच गोष्टी होतील, चर्चा होईल, इन्व्हेस्टिगेशन्स होतील, 8 प्रकारचे चान्सेस व्यक्त केले आहेत, 8 प्रकारच्या गोष्टींनी हे होऊ शकतं। त्याच्यात जाऊ नये आपण, हा क्लास अपघाताचं विश्लेषण करण्याचा नहीं है। लेकिन ऐसी घटनाओं के बाद आदमी झकझोर हो जाता है, और माया ये नहीं कि कोई प्रथम व्यक्ति इस दुनिया से गई है, न कोई आगे नहीं जाने वाला है, लेकिन माया ऐसे खींचती है
विशेष रूप से हम लोग तहस नहस हो जाते हैं. आणि म्हणून प्रामाणिकपणे सांगतो मित्रांनो, माझा इतक्यात एक इंटरव्ह्यू झाला. गंमत आहे. त्याच्यात हा कर्ता, त्याला शून्य किंमत आहे. आणि इथे झाला ती जागा, पदप्रतिष्ठाला काहीच बोलत नाही मी. मी ठरवून गेलो होतो. असले उद्योग पहिले पण झाले. आता पहिले कोणाला तरी इम्प्रेस करायला व्हायचे असे उद्योग, जसं बायोडेटात रेफरन्स न देणे वगैरे वगैरे. काही मित्र माझे ओळखतात. पण ते हेतू पुरस्तर होतं आणि एक काहीतरी विशेषता निर्माण करण्याचं होतं. आता जाणवतं ते वयांचं, म्हणजे जसा अनुभव येतो. आता मी व्यवस्थित ठरवलं होतं, मला 3 प्रश्न विचारणार, ते विचारले अपार्ट फ्रॉम व्हॉट एव्हर. रेफरन्सेस नेहमीचा. मी म्हटलं भगवद्गीता. इंटरव्ह्यू घेणारा सीईओ त्याच्या जन्माच्या नुसार मुसलमान होता. तो म्हणे व्हॉट डू यू मीन. म्हटलं तुम्ही जोही प्रश्न विचारणार आहे तो मी फक्त गीतेच्या आधारावर देणार आहे, कारण माझा बायोडेटा संपलेला आहे. मित्रांनो, मी उदाहरण एवढ्यासाठी सांगतोय, अशी गंमत ज्याला जॉबची गरज नाही त्यांनी केली तर मी मान्य करतो. मी देवाला सांगितलं मला जॉबची गरज पण आहे आणि मी हा प्रयोग तुझ्या आधारावर याच्यासाठी करणार आहे की सत्यान्नस्ती परोधन, सत्य ते जाईल. पण व्यक्ती जर महत्वाचीच नाही आहे, व्यक्तित्व महत्वाचं असू शकतं त्या इन्स्टिट्यूटसाठी, तर मग हा आय ठेवायचाच कशाला. बायोडेटा सबमिट पण नव्हता केला. रेफरल कॉल होता वाया मीडिया, कोणाच्या तरी माध्यमातून, आणि त्याला कुतूहल जागृत झालं. आणि मी आत्ता उदाहरण सांगतोय तेव्हाही तो कर्ता पुरुष नाही आहे बरं, नाहीतर ते उदाहरण आपल्याला इजाजत नाही अशी व्यक्तिगत उदाहरणं देणं. पण मला गीतेचा प्रभाव आणि गीतेचा आशीर्वाद सांगायचा कसं असतं. त्याला म्हटलं की असं आहे, कुठलाही प्रश्न टेक्निकल वगैरे झालं. नंतर त्यांनी सांगितलं की असे असे आमचे प्रोटोकॉल्स आहेत आणि हे काय आणि ही स्वप्न आहेत. मी म्हटलंय स्वप्न तुम्ही सांगितले, चांगलं केलं. मला एक दिशा कळेल जर तुमचं माझं मैत्री जमली तर. पण मी फक्त आत्ताच काम करणार आहे. बायोडेटा आणला नाही म्हणजे मला काल माहित नाही काल काय झालं ते, पण त्याचा काहीतरी इफेक्ट झाला असेल तर तुमच्या समोर बसलाय. वी आर द बाय प्रोडक्ट ऑफ अवर पास्ट. आणि उद्या काय करायचं हे तुम्ही जे सांगाल ते मी आत्ताच या क्षणी प्रत्येक क्षणाला ते कार्य करत जाईल. त्यानंतर काही घडत गेलं, चित्र रंगत गेलं तर तुमच्याकडे, नाही रंगलं तर माझ्याकडे. 12 लोक होते. दिस वॉज सो फॅब्युलस. I experimented with Gita Ma, and needless to say, the placement was complete. Now, when I remove I, and I had earlier also not placed that I, first person singular, I realized it earlier when I placed it with some speciality, विशेषता म्हणून त्याला समोर टाकायचो. सहजतेने जेव्हा हे त्यांच्या समोर मांडलं तेव्हा गीता वर्क्स, and Gita only works. Trust me on this. Nothing else works. तुम्हाला काही दिवसांनी सगळे ग्रुप, सगळ्या गोष्टी निरर्थक वाटायला लागतील. आनंदाने निरर्थक, उदास होऊन पण वाटू शकतं. आनंदाने निरर्थक वाटणे ही फार मोठी स्थिती आहे. जसं हनुमानजीला ते मणी किंवा जे काय ते सगळं ज्याच्यात राम दिसत नव्हतं, ही स्थिती प्रत्येकाची आहे आपली आणि ती राहायला पाहिजे.
ती यावी असं म्हणत नाही, कारण पुन्हा डस्ट यू थिंक डस्ट यू आर, गॉड यू थिंक गॉड यू आर. सो वाय टू unnecessarily demean ourselves, even if we are there or not there, doesn't matter. And this is precisely पुरुषोत्तम योग, की वर्तमानात सगळं चर्चा सारखंच चालतं, जे वर्तमानात जगायचं सगळं, पण वर्तमानात कॉन्शियसली आपलं ते प्रगटीकरण जर झालं. आनंदात देव कल्मिमानी भूतानी जायंते, आनंदात देव, हे फार आनंदाने जाता आणि जीवंती फार महत्वाचं आहे. नथिंग एल्स, नो वन एल्स. आणि मग जो इतिहास आपल्या कालच्या कलमध्ये जमा होईल, तो फक्त कहाणीसाठी, कहाणीच्या सारखं तुम्ही सांगू शकता. आणि जो येणार आहे तोही तुमच्यासाठी एक गंमत. बघा, खूप चर्चा होते वेदांत काय, अद्वैत काय. वेगवेगळ्या ग्रुप्सवर पण होते. आय वॉन्ट टू अटेंड अद्वैत. आपण किती चुकतोय म्हणून मी वारंवार कृष्णमूर्तींना सांगतो की आता आपल्यालाच सांभाळायचं आहे. कधी कधी काय होतं, इफ यू ट्राय टू एक्सप्लेन, बिकॉज हो सकता है की जीवनात आपल्या काही ग्रंथ आले, महात्म्यांचा, संत महात्म्यांचा संघ लाभला, त्याच्यामुळे एक्साइटमेंट आपली करुणेच्या भावनेतून पण होऊ शकते, काही सांगायचं या भावनेतून पण होऊ शकते. ती प्रत्येकाला टेस्ट करायची कुठल्या भावनेतून आहे वगैरे. पण या भानगडीत न पडणं हे पुरुषोत्तम मधलं मला उत्तम वाटायला, हा अनुभव मी शेअर केला की असं वाटायला लागलाय की काय, बिकॉज आय वॉन्ट टू नो अद्वैत इज, आय थिंक, I won't say it is a misplaced statement and in our perception. Second, I want to know Vedanta is again a misplaced statement. And we continue. This is what Jidduji used to say, that finally we are, after understanding God, his statement is, please note, after understanding God, we still are caught in the maya of whether others have known God or not. It is a, we are constantly getting hoodwinked and cheated. This is Maya. Don't express it Maya and Sanskrit and yeah, जो नहीं है वो माया और जो मिराज है nothing. यार, we are getting hoodwinked. Know for yourself. आणि ही क्युरियोसिटी आपली जेव्हा संपेल की वेदांत काय मला कळलं, ब्रॅकेट क्वेश्चन मार्क, हे स्वतःच स्वतःला स्वतःसाठी स्वतःपुरतं, माझी डेमोक्रेसीची ऍडिशनल डेफिनेशन आहे, स्वतःपुरतं, मोस्ट इम्पॉर्टंट. ते जेव्हा स्ट्रेच होतं ना, तेव्हा मग तो आपण बोललोय अदरनेस नाहीच आहे. मग ही गडबडच नाही करायची. कारण जो प्रश्न विचारतो, स्वामी चिन्मानंद तिथे म्हणाले होते, त्याची जास्ती काळजी करू नका. ते प्रश्न विचारणारे संपले. 6 प्रश्न कंदील घेऊन गुरुकडे गेलेले. क्युरियोसिटी फॉर सेल्फ डेव्हलपमेंट इज जिज्ञासू. क्युरियोसिटी फॉर द सेक ऑफ इट, ignorance. Curiosity to showing it others, fools. डुकरीन करणे. It is for the Vyakaran is never for ourselves. It is always for others. Where you are wrong. For semicolons and colons. And the semicolons and colons in life, they keep on cheating us. They hoodwink us. And therefore, Purushottam Yoga, the first stanza itself, cautions us कि सारे ज्ञान में सर्वश्रेष्ठ है वेद, वेदों में सर्वश्रेष्ठ है वेदांत, उपनिषद, वेदांत में सर्वश्रेष्ठ है भगवत गीता, उसका सार, सर्वश्रेष्ठ बोलने से उसका सार बोलेंगे. और तो ज्ञान का सार है वेद, वेदों का सार है वेदांत, वेदांत का सार है भगवत गीता, भगवत गीता का सार है 15 चैप्टर, 15 चैप्टर का सार है 15 स्टैंजा. This is the beauty of Purushottam Yoga. In a different way, they're trying to tell us how to live in the present. Don't live life joyfully. The moment we try to live joyfully, it is Dvaita. Let it flow out of you joyfully. अभिव्यक्ति होने दो, सिर्फ प्रकटीकरण होने दो.
That is why self-unfoldment, there is no self. After, if we understand self-unfoldment, there is nothing, all words dissolve. Self-control, which we have been using from our childhood days, self-aggrandizement, self-control, self-mesmerization, self-hypnotism, self-deception, self-analysis, self-satisfaction. Nothing. How can you satisfy self? जेंडरचे हे बदल How can you satisfy self? How can you satisfy self? We are asking this question to ourselves. All these words, even not for any of our interactions with others. It's only self-unfoldment. That is it. If at all there is something, it is self-unfoldment. और यही बात हो रही है कि सिर्फ वर्तमान में उसका प्रकटीकरण होने दो, उस आनंद का, उस अभिव्यक्ति का। एक सज्जन मुझे मिले थे, मेरे दोस्त है वो, मैं कलोक्वियल सेंस में बात कर रहा हूं अभी, सो काइंडली एक्सक्यूज मी फॉर द द्वैत, बिकॉज अदरवाइज उदाहरण पेश नहीं किए जा सकते। अद्वैत में कोई उदाहरण पेश नहीं किया जा सकता, पहली बात। इसलिए अद्वैत को समझना है, ये शब्द ही गलत है, और समझाना उससे भी गलत। विशेष रूप से ध्यान देना है, वो उसका 3.5-4 करोड़ का पैकेज है साल का, वो हिंदुस्तान में $non-dollar कन्वर्जन में अच्छा समझा जाता है। और मेरा क्लासमेट है वो, यहीं के आए थे पुणे में, तो मुलाकात हुई 3-4 दिन पहले। तो वो ऑफिस में आए मेरे, उन्होंने कहा कि ऐसी इधर उधर बात की भगवद गीता की दृष्टि। वो बोले अतुल एक चीज बता यार, देखो क्वेरीज, अभी उसका पैकेज है ना, उसको थोड़ा पैकेज का तो मुलामा होगा शरीर पर, मन पर। अच्छा खासा पैकेज समझा जाता है, 3.5-4 करोड़ पर ईयर, नॉन IT प्रोफेशनल, और इंडिया में $non-dollar कन्वर्जन। तो उसने, ये बैकग्राउंड में इसलिए दे रहा हूं तो आपको समझेगा, उसने बोला यार ये गीता से किसी को फायदा हुआ है क्या, बोला। कॉमन क्वेश्चन है ये बहुत, लेकिन आंसर मैंने इसलिए बैकग्राउंड दिया। अब आंसर अगर मैं इसको कुछ उल्टा पलटा तो सेटिस्फाई नहीं होता। बैकग्राउंड हर एक का बहुत इंपॉर्टेंट होता है। दैट इज वाई गीता फॉर होम मेकर्स, गीता फॉर प्रोफेशनल्स, आजकल गीता फॉर IT प्रोफेशनल्स नया कंपार्टमेंट निकला है, बिकॉज दे आर a different brand of engineers, though they are computer engineers. They haven't ever gone to workshops and the typical engineering drawing and other things. So, no ill feeling, but they're different brands of engineers, I call them. The very definition of engineer is a master of, or rather the jack of almost all these variegations of this world, workaday world. Anyways, and he asked me a very poignant question. मैंने बोला यार मुझे नहीं पता गीता से किसी को फायदा हुआ कि नहीं। That answer satisfied him, because his question was in such a way that I must answer him. I should have answered him in the way I answered. फिर बोले आप में भी कोई खास परिवर्तन नहीं दिख रहा है। बोले मैं एक्सपेक्ट कर रहा था 20-25 साल भी आप वही उसी प्रकार के ड्रेस पहन रहे, अभी भी पहन रहे। परिवर्तन कहाँ आया? हम बाल कैसे रखते हैं। परिवर्तन कहाँ आया? हम ड्रेस कैसे पहनते हैं। Now you see friends, this is where I am always perplexed, I am stupefied, I am dazed, I am bewildered, I am astonished that if the external knowledge of somebody giving you a package of 3.5 to 4 crores $non-dollar conversion in India, non-IT person, and a very busy person, in the real sense 24/7, which is also a myth. Someday we'll talk about this 24/7. It should not be so. आमची बुद्धी जड बुद्धीमध्ये इतकी फसलेली असते, सहज होतं, गमतीत होतं बरं, nobody means anything. आपल्याला हे अभ्यास पुरुषोत्तम योगाद्वारे लक्षात ठेवता आपल्याला अभ्यास करायचा आहे कॉन्स्टंट. कोणी किती तुम्हाला किती वर्षांनी भेटू द्या, 40 वर्षांनी भेटलेल्याचे केस गळलेले असतील, पहिली प्रतिक्रिया काय केस गळले तुझे, गमतीत पण म्हणू नका, कारण जे आपण बोलतो जो सिक्के हम उछालते हैं
वो हमारे पास लौट के आते हैं. सगळं माहिती, ऍक्शन रिॲक्शन आणि सगळं, लेकिन सिक्के उछालना और ते नकळत होतं. तुम्ही बघा, काही बोलणंच राहत नाही, काहीच बोलणं. अरे वा, छान घर घेतलं. जेवायला जाणं म्हणजे आता बोलवतात, तुम्हाला बोलवतात, आम्हाला बोलवतात, सगळ्यांना लोक जेवायला वाढून उरते. काही लोक उरले आहेत एकमेकांकडे जेवायला बोलवणारे, अजून शेवटचं असेल जनरेशन, पण बोलवतात. बाहेरच्या बाहेर देतात पार्टी, पण बोलवतात. काय बोलायचा यक्ष प्रश्न होतो, तुम्हालाही होत असेल. आणि मग गमतीत, कारण शेवटी ज्याच्यात मन रमत नाही ते काहीतरी करत राहायचं. खूप वेळ मी मागेच सांगितलं तुम्हाला, लग्नात जाणं म्हणजे गाल दुखणं आहे, कारण इतकं हसावं लागतं खोटं. कारण हसण्यासारखं काय त्याच्यात? एक बायोलॉजिकल ब्लॉकने दुसऱ्या बायोलॉजिकल ब्लॉकला आनंदपूर्ण त्यांच्या जीवनासाठी काही स्वप्न धरून ऍक्सेप्ट केलाय, संपलं. निरसपणा नाही, हा निरस नाही आहे, पण ही वस्तुस्थिती आहे. तर तसं काय बोलायचा प्रश्न पडतो असल्या प्रसंगी. कोणी जेवायला बोला, मग काहीतरी आपल्याला काय बोलायचं, उगीच भिंतीवर टिचकी मारून सांगायची, छान रंग लावला, ड्युअल आहे की डिलक्स आहे. तुम्ही पहा, गाडी नवीन बिवीन, उगीच माणूस त्याला आतमध्ये त्रास झालेला असतो. नवीन गाडी घेतली मोठी कोणी आपल्या शेजाऱ्यांनी, तर त्याला डायव्हर्ट करायला तो काय म्हणतो, अच्छा सियाट टायर आहे का MRF लावले, म्हणजे त्याच्या 40 लाखाच्या गाडीची तो 4,04,000 पहिले किंमत आणतो. कळलं का पॉइंट काय आहे? नाउ व्हाय आय एम ड्रॉइंग दिस पॉइंट इज, वी आर इसेन्शियली कॉट. आणि मला अनेक वर्षानंतर कळलं की हे संत लोक एकांतात का जायचे. खरंच कळायचं नाही. नंतर ते घाई करून काही लोक लोकांतात आले, तेही गडबड झाली, तो भाग वेगळा. पुरुषोत्तम योग आपल्याला या झाडाद्वारे, पीपल ट्री, ते मागच्या वेळेस तुम्हाला बॉटनिकल आणि सगळं सांगितलं, ते सगळं इन्फॉर्मेशनसाठी किंवा एका क्लासला तुम्ही इम्प्रेस करू शकता. फारसा काही त्याचा परिणाम नाही. मेन त्याचं हेच आहे की हा संसार रूपी अश्वत्थ, शिव इज टुमारो, ए इज नॉट टुमारो, थ मीन स्थिति, तो जो कल वाली स्थिति कभी नहीं बनेगी. इस तरह से अगर संसार को आप समझ पाए तो ही यस्तम वेदस वेदवित. पुढचा अधश्चोर्ध्वं प्रसुतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके. Below and above spread its branches, nourished by gunas. आलं लक्षात? 14वा अध्याय ट्रिपल टेम्परामेंट, त्यानंतर पुरुषोत्तम योग का, असा सगळ्या विचारवंतांना प्रश्न पडतो. हे सगळे ब्रांचेस वगैरे जे सगळं सांगितले, दे आर नरिश्ड बाय ट्रिपल टेम्परामेंट्स, गुण, सेन्स ऑब्जेक्ट्स अँड इट्स बर्ड्स. नाव मात्रा स्पर्शास्तु कौंतेय. हियर वी आर गोइंग टू डिलिबरेट ऑन दिस. म्हणून संस्पर्श हा शब्द आहे. कहाणी गोष्टी सांगणारे, फिल्म वाले, संस्पर्शाच्या गोष्टी कोणीच करत नाही. बऱ्याच त्याच्यात हळूवार वेदना, हळूवार संवेदना, सगळे गोड गोड शब्द आलेत, हे सगळे राजसिक आहेत. संस्पर्श हा फक्त डिवाइन असू शकतो. एक आई आहे, स्वतःच्या मुलीची नाही, कोणाची असो, आणि कोणाच्या करुणेने तिने कोणाला स्पर्श केला, तो संस्पर्श आहे. आईसारखं तर एक्झाम्पलच नाही दुसरं. ज्यांना उत्तम आईचं भागलं, ते सौभाग्य लाभलं, त्यांना 3/4 गीता त्यांच्याजवळ होती, असं एका महात्म्याद्वारे मी ऐकलंय. आणि हे स्टेटमेंट्स ना मी फक्त लिहून ठेवायचो आणि अजूनही लिहून ठेवतो, कारण यांचे अर्थ केव्हा कधी तुमच्या जीवनात तुम्हाला उलगडतील हे सांगता येत नाही. तिथे आर्ग्युमेंट करू नका, तिथे रॅशनॅलिटी दाखवू नका. मला कळलं नाही असं का म्हटलंय, काही लोक तसंही करतात, अजिबात करायचं. अँड यु नो फ्रेंड्स, द व्हेरी स्टाईल ऑफ दिस महात्मा इज सो ब्युटिफुल. मग नंतर कळलं असं का म्हटलंय, कारण शेवटी या संस्पर्शासाठी माणूस झुरत असतो. आज आपल्याला काहीतरी एक फिलिंग येतं गीतेच्या बरोबर आपण जेव्हा बसतो तेव्हा, आपल्यासाठी आहे हो. वाटेत सहभागी झाले, वाटेत चलो यात्रा में जगह है, गाड़ी में बैठ जाओ, नहीं है तो कैसे भी मैं उतर आता हूँ गाड़ी से,
पैदल चलेंगे, साथ में चलेंगे, बस एवढंच आहे, अजून काहीच नाही. And the scholars keep on asking why these upwards and downwards and the branches spread. सगळं असं गोंधळल्यासारखं आहे. upwards and downwards चा अर्थ असा आहे, we have to salute sinusoidal nature of this world. Satya Sai Baba Bhagwan used to say that when pleasure is a continuity, it is no more a pleasure. When pleasure is a eternity, it ceases to be a pleasure. How true it is. And this is precisely Purushottam Yoga second stanza in a different way. In the swings of duality, if we can experience the Advaitin concept, we are true. But the swings of duality will remain. मग त्या मित्राचा पुढचा प्रश्न हा होता की जग बदललं नाही, तूही बदलला नाही, फायदा काय जगाचा, फायदा काय गीतेचा. मी म्हटलं तुझ्या परसेप्शन मध्ये जर जग आणि मी दोघंही बदललो नसेल तर ती जगाची आणि माझी चूक आहे, गीतेची कसे असू शकते. मित्र निरुत्तर झाला. मला त्यात निरुत्तर झाल्याचा आनंद नाही आहे, पण गीतेच्या ताकदीचा आनंद आहे. आपण म्हणून मी सुरुवात आज केली, डस्ट यू थिंक डस्ट यू आर, गॉड यू थिंक गॉड यू आर. आपण जर कॉन्स्टंटली या कॉन्शियसनेस मध्येच असू तर ते परिवर्तन आपल्याला त्रास देत राहील, परिवर्तनात आपण बुडून राहू. आणि अश्वत्थाई नेमकं ते सांगतायत की हे परिवर्तन समजायचं आहे, परिवर्तनाच्या दूर जायचं नाहीये, पण परिवर्तन समजायचं आहे. आणि परिवर्तन समजलं तरच यस्तम वेदस वेदवित आहे. क्या बात आहे. या उदय अर्धशोर्धनच्या पुढेच जावंसं नाही वाटत, खरं सांगतो. आणि बर्ड्स आता सेन्शुअलिटी गीते पंचदशी मध्ये सगळ्यांना माहिती आहे, ते सगळे विद्वान माझे मित्र आहेत. 15वा जे हे केलेलं आहे ते भोगातून, आणि हे अनेक लोकांनी ट्राय केलं अनफॉर्च्युनेटली, नावही तुम्हाला माहिती आहेत. वी आर नॉट हिअर टू कॅलिब्रेट वेदर दे आर सक्सेसफुल ऑर नॉट. आपल्याला जे घ्यायचं ते निश्चित एक मार्ग होऊ शकतो. मग तो ययाती असो, राजा जनक असो, आपण स्वतः असो, दिस एम्बॉडीमेंट. The tendencies of the bud or the tendency of a bud is branching, is sprouting. And therefore, at the outset, Bhagavan wants us not to have any kind of matra sparshastu, तन्मात्रा, याच्यात खूप खोलात जाता येईल. आणि इथे जे बाबा नेहमी म्हणायचे की हँड्स इन सोसायटी अँड हेड्स इन फॉरेस्ट, हे नाही झालं ना तर खूप गडबड होते. आणि म्हणून विशेष रूपाने या श्लोकात एकच गोष्ट लागली, हे बर्ड्स जे आहेत आणि ब्रांचिंग जर होऊ द्यायचं असेल तर त्याला साक्षी भावाने तुम्ही बघून त्याच्याकडे, पण साक्षी भाव पण रिअल नाहीये. You keep on saying you are a witness. At the moment you keep on saying you are a witness, you are being conditioned by your being witness to it, and then you are no more a witness. Then you are no more a witness, and hence even if you are a witness, do not say it. Do not say it within. I'm not saying outside we are, हम लोग घंटी बजा रहे हैं. Don't register. Then you will be a silent witness. And that is Turiya. That is precisely constant integrated awareness. सगळी नाव आहेत, काही गरज नाही घाबरायची. जेवढे स्कॉलरशिप्स येतील, जेवढं वेस्ट ईस्टला, in the scholastic sense, I'm not saying in the geographical sense, west and east, एप करण्याचा प्रयत्न करेल, इमिटेट करण्याचा प्रयत्न करेल आणि त्यांच्या चष्म्यातून ते तत्वज्ञान जगाला सांगेल, त्यावेळेस गोंधळ होण्याचे चान्सेस आहेत. त्यालाच मी म्हणतो कॉन्स्टंट इंटिग्रेटेड अवेअरनेस. जो सगळ्यांवर प्रेम करतो निरपेक्ष भावने, श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे, त्याला दॅट इज कॉन्स्टंट इंटिग्रेटेड अवेअरनेस एक्सप्रेस्ड इन ऍक्शन.
पण आपल्याला ते हाय टी, फॅब्युलस लंच अँड डिनर, 3-day मॉड्युलर कोर्स, मग ते सांगतं कॉन्स्टंट इंटिग्रेट अवेअरनेस. स्वामी अतुलानंद. वाह. It's just, I'm not saying fooling around, because let the efforts be on. Let the scientific discoveries go on and bless mankind. But those fortunate few who have evolved further to understand and appreciate the existence of the common denominator for himself or herself should march ahead fearlessly on this path. This is called spirituality. Nothing else. पण मग हे मित्र येतात, विचारतात, हे कॉन्स्टंट इंटिग्रेटेड अवेअरनेस काय आहे? म्हटलं माहित नाही. चालू करा उत्तराशी. आता कुठे एक्सप्लेन कर, कारण एक्सप्लेन केलं तर इंटेलेक्ट लेवलला आहे. एखादा तो अनुभव करतो, शेतावरचा एखादा माणूस, तो कॉन्स्टंट इंटिग्रेटेड अवेअरनेस. 0 पॉइंट एनर्जी. परवा एक सांगत होता सायंटिस्ट, एक कॉन्क्लेव्ह होतं. तो म्हणे, अतुल, वुड यू लाईक टू टॉक ऑन 0 पॉइंट एनर्जी? आय विल कीप अ लेक्चर. आय सेड, सॉरी सर, आय एम नॉट क्वालिफाईड. I will think, Bola, if you talk about remuneration for it. I poo-pooed it, because yes, if we have to utter these big words, let us have a big package against it. दोस्तों, माया अपने रंग कैसे बदलती है देखो. एखादा माणूस खरंच इतका निष्पाप असेल, निर्लेप असेल हो, पण क्लॅरिटी जर नसेल तर अशा शब्दांनी घाबरून जाऊन आपल्या अपनी साधना से स्थानभ्रष्ट हो सकता है. और इसीलिए भागवत में कहा है, अप्रतिहता भक्ति, न हिलने वाली भक्ति. अहेतुकी आणि अप्रतिहता हे 2 शब्द आहेत. डिजायरलेस अहेतुकी आणि अप्रतिहता, हिलने नहीं वाली, लेकिन हिल सकती है. और इसलिए क्लैरिटी ऑफ थॉट, एंड दैट क्लैरिटी इज पुरुषोत्तम योग. न रूपमस्य तथोपलभ्यते, नान्तो न चादिर्न च संप्रतिष्ठा. अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असंगशस्त्रेण दृढेन छित्त्वा. Third and fourth have to be sung and chanted together. ततः पदत्तः परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः. तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसुता पुराणी. Its form is not perceived here. Narupam, देखो, neither its end, na antaha, nor its origin, nor its foundations, nor its resting place. And asanga shastrena dhrudena chitva, having cut asunder, is firm rooted Ashwatha. Vah! Asanga shastrena dhrudena chitva, with the string, with the aches of non-attachment. आता आहे गंमत. जसं ते हलाल आणि झटका म्हणतात. नॉन व्हेजिटेरियन त्यांना माहिती आहे 2 प्रकारचे कॅटेगरी, हलाल आणि झटका. हा झटका फार छान आहे. असंग शस्त्रेन धुळेने चित्वा, खाट. स्टेशनवर जाल, आपली भावना पूर्ण व्यक्त करा, त्याला टाटा करा आणि निघून जा पटकन. ट्रेन शेवटपर्यंत जाऊस तर टाटा करत राहणं, दिस इज कॉल्ड लिंगरिंग जॉय, and lingering attachments are most dangerous. That is why Vivekanand ji pronounced about quick attachment and quick detachment. आपल्याला जाणवतं ना, आपण रविवारी एकदा भेटतो किंवा आठवड्यातून 2दा कधी एकदम इतके क्लोज होतो. 7 दिवस हो सकता है सब अपने अपने इसमें है, ख्यालात भी ना आते हो. And this immediate attachment and immediate detachment is nothing but Vartaman in action. और क्या है? What else? गम्मत पर सगळं तेच आहे. So narupamasya tathopalabhyate nanto na chadir na cha sampratishtha ashwatthaменam suvirudamulam asanga shastrena dhrudena chitva. And we have to cut asunder the axe of non-attachment. What is samsara tree? Vriksha, ashwattha.
Now you might ask me, sir, Ashwatha, it means what is not remaining permanent tomorrow, or what was not there which remained permanent, what was there yesterday did not remain permanent today, then why should we cut that? The meaning is, very beautiful meaning is, even to this present, you should not, very subtler truth, subtler truth, friends. This is really a chapter which needs bona fide attention. And we find its root in one more stanza previously, that Mai sarvani karmani sanyasya adhyatma chetasa nirashir nirmamo bhutva yuddhasva vigatachvara. कई लोग हम में से हमारे संकल्प पर सुदृढ़ भगवान का हाथ पकड़ के की हुए साधना के द्वारा आने वाला कल और बीते हुए कल पे विजय पाने में, या उसको एक उस परिप्रेक्ष्य में देखने में सफल हो जाते हैं, लेकिन वर्तमान में एक्साइटेड रहते हैं। ज्वर बोला है, ज्वर, वर्तमान को ज्वर बोला है, विगत ज्वर, एंड प्रिसाइजली दिस इज हिंटेड ओवर हियर, असंग शस्त्र खत्म। और ये कोशिश हम सबने करनी चाहिए। मला बरेचदा इच्छा होते आपल्या सत्संगानंतर, हे यू माइट फाइंड इट लिटिल क्रुअल, थोडंसं प्रेमाच्या गुजगोष्टी कराव्या, दोन चार काही काही, कधी गुदगुला ऐकायला मिळतील, अरे वा चांगलं झालं, कधी म्हणतील ठीक आहे काही एवढं आहे, काय हरकत आहे, दोन्हीकडून अभिप्राय ते नको. नाउ यू माइट से इज इट नॉट अ बॉडी कॉन्शियसनेस. आता प्रत्येकच गोष्टीत रॅशनल किस काढला तर खरंच आहे, दिस इज ऑल्सो काइंड ऑफ नमस्कार. एक स्वामी मला म्हणाले, नमस्काराला काहीच बोलू नका, कारण नमस्कार तुम्ही नाकारला, इफ यू डिनाय प्रणाम, इट इटसेल्फ इज अ कॉन्शियस काइंड ऑफ कॉन्शियसनेस. सो जस्ट बी अ विटनेस. पण ज्यावेळेस आपण काही कार्यक्रम करतो किंवा काही गोष्टी त्याचं सूजन होतं, त्यावेळेस त्याच्या नियमांमध्ये ठेवायचंच नाही. ते शादी को जाना वहां शादी को उतने जाना, लेकिन वो मत करो, अरे मेरा लड़का उधर है, तुम्हारा लड़का किधर है, कहां से क्या. अगर कोई व्यवहारिक दृष्टया जानकारी की आवश्यकता है तो जरूर करना चाहिए उतना, अन्यथा वो कहीं ना कहीं लेके जाता है. सरळ जायचं, 2 मिनिटं मुहूर्त कमी असताना डोक्याला डोकं आपटायचं, ते आपल्या पद्धती आहेत. त्याला काय म्हणायचं ते आशीर्वाद द्यायचे, आशीर्वाद देणारे आपण कोण आहे नेहमीच म्हणत असतो मी, पण ठीक आहे, नाटकच करायचं असेल तर परत यायचं. असंग शस्त्रेन दृढ़ेन चित्वा, याचा अर्थ हे नहीं कि वर्तमान भूतकाल को ये करो, अरे वो तो किया है उनके वैसे वरिष्ठ साधकों को, वरिष्ठ साधक एज द्वारा नहीं, साधना मार्ग में, और भगवान ने डिसाइड किया, हम नहीं डिसाइड कर रहे. अगर ऐसा कोई होगा, उनको भी ध्यान देना है कि उस वर्तमान में भी वो चिपका नहीं रहेगा, वहां एक्साइटेड नहीं रहेगा. ज्वर बोला, and that is a true meaning of असंग शस्त्रेण दृढ़ेन चित्वा. और दूसरे स्टैंजा में उसके कंटिन्यूटी में ततः पद तत् परिमार्गतव्यम, and then that good should be sought after. यस्मिन् गता न निवर्तन्ति, I seek refuge in that primeval Purusha from which stream forth from time immemorial all activity or energy is sprouted. ततः पदत्तत् परिमार्गितव्यम यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रस्तुता पुराणी. None returns again. I want to discuss on this. What do you mean by none returns again? दोस्तों, जिसको आदि नहीं है और जिसको अंत नहीं है, उसको मध्य कैसे हो सकता है? अगर हम अजन्मा है, actually we should stop celebrating birthdays. That is why my guru avatar Bhagwan Sri Satya Sai Baba had for many years refused to celebrate birthday, because it was against his declaration at the biological age of 14. God doesn't have biological age, but for many he is not an avatar, he is only a saint, a god man. For many he is not even that. That is okay. And he once in a discourse told that we have to practice what we preach. If we say we don't have birth,
and keep on celebrating birthdays and sending flowers. I am almost sending 3 to 4 per day birthday wishes. I am very seriously planning for myself as a part of sadhana to be almost out of all groups very soon, or maybe only 3 4, wherein there is a pragmatic workability, like we have one political group and one, because that is also essential. अगर अगर जान है तो जहां है, तो अगल बगल में भी थोड़ा क्या चल रहा है क्या नहीं, उतने हिसाब से, तो अपने अपने हिसाब से सबको देखना है किस तरह से, क्योंकि मैंने पहले भी कहा था हमें बार बार देखना पड़ेगा मौका है कि धोखा है। मौका है चालू रखो, धोखा है बंद करो। अपना अपना परसेप्शन, अपनी अपनी जगह, अपना अपना स्टेशन ऑफ लाइफ, अपना अपना चॉइस। लेकिन जैसे यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम, यहां फिर से भगवान बोल रहे हैं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः। दिस इज वेरी पैराडॉक्सिकल, and therefore I am trying to impress this point that जिस जला किनारा नहीं है, जिसको न दाया है न बाया, उसको मध्य कैसे हो सकता है? जिसको न आगाज है न अंजाम है, उसका अंदाज क्या हो सकता है? कुछ नहीं। अंदाज, कोई अंदाज भी है तो वो गुण प्रेरित है, टेम्परामेंटल है। मैंने शायरी बोलने के बाद आप वाह बोलोगे, वो टेम्परामेंटल है। फिर मुझे गुदगुदी हो गई और टेम्परामेंटल है। इरशाद बोलो टेम्परामेंटल है, मुकर्रर बोलो टेम्परामेंटल है। क्योंकि अगर आगाज नहीं है और अंजाम भी नहीं है तो कोई अंदाज हो ही नहीं सकता। सारे अंदाज आगाज और अंजाम के बीच फंसे हैं, और आगाज और अंजाम माया है। और इसलिए अंदाज का कितना भी अच्छा हो, कितना भी हम कह के हमारा आध्यात्मिक अंदाज है, लेकिन अगर उसके पीछे आगाज और अंजाम है, then it can only be a kind of, at the most, sattvic sense gratification. And this is precisely existential reality. And reality only to be experienced, not to be expressed. And in this sense, otherwise, it's impossible to understand. I had all deliberations at the early biological stage of life with many Mahatmas about this Yadgatva na nivartante tadhama paramam mama, or the present one wherein Bhagavan says that Yasmin gata na nivartanti bhuya. Where having gone, none returns again. Now, where having gone is we are not going anywhere, where having realized. ये चीज है. And therefore, it is self-unfoldment. With self-control, you will reach somewhere. With self-unfoldment, you will come back. You will not reach anywhere. And precisely, this is the concept, which is the central theme of Purushottam Yoga. So when he says, after understanding this tree of samsara, samsarati, samsarati, iti samsara, having understood that that kal has deceived me, aane wala kal is yet to be born, and I am not excited in my present moment, even don't get attached to the present moment, even that kind of, this is precisely Turiya. This is where I said waking from the waking state. N number of times we have discussed, and not discussed, I'm sorry, we have just put it forth. दो दिन पहले मेरी एक स्वामी जी से मुलाकात हुई। स्वामी जी को कोई नाम नहीं होता है, इसलिए कोई कुछ भी बोलो, मुक्तानंद, स्वरूपानंद, कुछ भी बोलो। कहाँ हुई मुलाकात ये भी इंपॉर्टेंट नहीं है, किसके साथ हुई ये भी इंपॉर्टेंट नहीं है,
क्या बताया इंपॉर्टेंट है. And you know, there was a larger congregation, and the organizer asked me that whether I have any question I can ask him. I said, I have no question. He said, no, फिर भी for others you ask. I said, there is no question. Forget, how can I know? स्टिल से जो ऑर्गेनाइजर रहता है ना, उसको इंटरेस्ट ये नहीं रहता है कि सवाल जवाब का जवाब अपने लिए फायदे का हो. उसको जवाब कार्यक्रम का रहता है कि एक महान स्वामी को बुलाया और कुछ महान आत्माओं ने उनको प्रश्न पूछे. इन अ लाइटर वे आई एम सेइंग. एंड देन पीपल डिस्पर्स. आई डिड नॉट एक्सेप्ट मम. 4-5 लोग रह गए, हमारे क्लोज फ्रेंड थे, और वही द्वैत और अद्वैत का. तो काफी मेरे परसेप्शन में उन्होंने मुस्कुराते हुए बोले आपकी कुछ छटपटाहट चल रही. बोला नहीं, छटपटाहट बिल्कुल नहीं चल रही, और जो थी उसको सुला दिया है. बोला, और मुस्कुराने लगे. बोला सुला दिया उसको. छटपटाहट तो थी अभी भी मुझे, लेकिन वही है ना कि सवाल किया तो जवाब मिले जरूरी नहीं है. और ये धारणा जिसकी हो जाती है कि जवाब मिलना जरूरी नहीं है, आपका सेटिस्फेक्शन वगैरह तो उसके आगे की बात है, तो वो सब रैशनैलिटी आपके इंटेलेक्ट की बात हो जाती है, इसलिए उसमें पढ़ना ही नहीं है. फिर उन्होंने जो बहुमूल्य बात की वो आपके साथ शेयर करता हूं. अभी भी देखो दोस्तों, याला मी मराठीत म्हणतो, माफ करना प्रेमाजी, याला मनस्वी, खूप आयुष्यात मनस्वी लोक मला भेटले. प्रामाणिक प्रयत्न आपल्या हृदयात ठेवला तर मनस्वी लोक भेटतात. आणि मनस्वी सारखा दुसरा शब्द नाही आहे, म्हणून मी तेवढ्या वेळापुरतं मराठी बोललो. तो वो बोले भगवत गीता का एक श्लोक आपको तकलीफ दे रहा है. एंड आई वॉज शॉक्ड. ट्रस्ट मी. And still, friends, I have got n number of answers. I am satisfied. I made myself satisfied. Therefore, I said, there is nothing like self-satisfaction. And this yadgatva na nivartante taddhama paramam mama. What it can be, he said, is it regarding merging? And there I poured out myself. Friends, there are people around, they can read you. At what a level. It was not regarding the Hadsa, what happened 2 days back. It was not regarding the anomalous weather of India as of this moment, almost in all cities. It was not about fog. It was not about mist. It was not about smoke. It was not about pollution, wherein you can judge, you can guess. There can be wider conjectures in and around. And I am, after many years, got flabbergasted spiritually. Not attached to it, but still, yes, there are some experience, transcendental, parakinetic, out of so many stanzas, out of so many granthas, why should he know whether we are students of Gita? Yes, we can definitely say students of Gita. Whether faithful or not is God to decide. And choosing all those points and picking up the thread precisely by just having some kind of reading in my face, since that man was continuously, the organizer was asking me to ask him something. And then I cried. And then the explanation gave, I already put forth. Yadgatvana nivartante taddhama paramam mama is also to be understood in a different context. अरे गंतव्यम ही नहीं है, वहां गड़बड़ कैसे होते. आई एम सॉरी इफ आई एम नॉट एबल टू एक्सप्लेन, बिकॉज कभी मुलाकात होंगी आमने सामने तो जरूर बात करेंगे, क्योंकि हो सकता है ऐसे बीच में स्क्रीन है. लेकिन जहां गंतव्यम ही नहीं है और फिर यद्गत्वा न निवर्तन्ते, ये बात इतनी सिंपल थी. माया कैसे झपटती है देखो, ये बात इतनी सिंपल थी. द मोमेंट आई एम बॉडी कॉन्शियस, इट इज यद्गत्वा न निवर्तन्ते. The moment you are not, there is no question of any gachanti. Now we must have understood this n number of times while analyzing Gita.
the very wrong word I am using, while understanding Gita, while appreciating Gita, while trying to leave some of its center dictates in our own individual life, and still we get hoodwinked. And this is where, Bhagwan is pointing out to us that even don't get attached to that present, that आम्हाला कळलं त्याचं विवेचन कळलं, त्याचं तत्वज्ञान कळलं. आणि मला सर्वात मोठा धक्का हा बसला की एक्झॅक्ट कुठली छटपटाट चालली आहे हे ओळखलं. फारसं काही आता पुन्हा आपलं रॅशनॅलिटी काय म्हणेल, ठीक आहे, आय न्यू दिस एक्सप्लेनेशन. फार लबाड आहे, बुद्धी फार लबाड आहे, भ्रष्ट बुद्धी म्हणून मी कायम म्हणतो. अरे मला एवढाच मिरेकल सफिशियंट आहे की एवढ्या लाखो ग्रंथांमधून, लाखो माणसांमधून एखाद्याच्या मनातली झडपड आणि त्याच स्टँजावर चाललेली आहे हे ओळखण्याला मनस्वी आणि पूर्णपणे तरल हे असल्याशिवाय होऊ शकत नाही. मग ते द्वैतायन्स असो अद्वैतायन्स असो, काय फरक पडतो? माझी आई शेवटपर्यंत वेगळी आहे, कशाला मी माझ्या आईमध्ये मर्ज होऊ? मी अनेकदा म्हणतो, आनंद घ्या द्वैताचा, फक्त बोध ठेवायचा कुठेतरी अद्वैताचा. किती गंमत वाढेल, मी आई माझी एक झालो तर. मला जर आनंद मिळतोय त्या आईला आठवून, so am I not delinking myself from that joy? If it is attachment, better think of it. But if it is a joy, just by remembering her sattva, just by remembering her, and if you are dancing in ecstasy, let that dvaita keep on floating on your high consciousness. Doesn't matter, friends, because instead of getting lost in the dry, dreary debate of Dvaitins or Advaitins, it is better to be joyless, if at all, that love prevails. And this is precisely what it is made by Yadgatvan Nivartante or Yasmin Gatan Nivartanti Bhuya. बस समजा, नाही तर जायचीच कुठे गरज नाहीये. आणि जर जायचीच गरज नाहीये तर तिथे रिटर्न करण्याचीच गरज नाहीये कुठून कुठे कोणाला. त्यामुळे आपल्याला बंद करायचं अभ्यासामध्ये. 5 मिनटं उरले फक्त. हा अभ्यासात आपल्याला आणायचा है, ये अभ्यास में लाना है, और इसलिए बार बार बोलो, ये बहुत हो गया अभी. आत्मा को दुर्गति, आत्मा को सदगति, मृतात्मा सदगति देव ब्लेसिंग, मैं कई बार लेक्चर्स में कह चुका हूं. हमें कोई अधिकार नहीं है कुछ कह सके, बस शांत रहो, मन ही मन बोलो. घटाकाशे चिदाकाशे, अंडी ते पिंडी, पिंडी ते ब्रह्मांडी. कळतो हो, पण तरी बापूसाहेब देशपांडे वारले म्हणतो आपण. बल्ब फ्यूज झाला म्हणतो, बल्ब कधीच फ्यूज होत नाही. एक्सप्रेशन बल्ब द्वारा फ्यूज होतं, बल्ब नाही फ्यूज होत. तसं माणूस जातच नाही. त्याच प्रकारे आता हे तात्विक दृष्ट्या सांगितलं तर पंचमहाभूतात पंचमहाभूत विलीन झाले वगैरे, पण ते त्यावेळेस तिथे राहत नाही. आणि बापूसाहेब देशपांडे वारले आणि मग त्यांचा पूर्ण इतिहास, आपला असोसिएशन आणि गडबड मायेने पूर्ण विळखून घेण्याची चान्स आहे. आणि देअरफॉर पुरुषोत्तम योगा वॉन्ट्स अस फ्रेंड्स, not directly. We may not find hints, we may not find suggestions even from the remotest sense of our analysis, from our rational and corrupt analysis. But yes, there are suggestive signposts, provided we pick up one stanza at a time, and maybe 7 days, 15 days, 1 month, 6 months, for years together, churn, chew, assimilate, collate, digest, extract, distill, and then find for ourselves these clues for self-development. If at all we can, we must. We shall pick the thread up. My sincere apologies for being little inconsistent, inadvertently and unintentionally. I am sincerely praying to Lord that let these twice a week interactions be sustainable. Let your joyful will prevail. Blessings of Lord, with the continued blessings of Lord Hanumanji and Naradji, we take a joyful pause. Om Purnamada Purnamidam Purnat Purnamudachyate Purnasya Purnamadaya Purnameva Vasishyate. Harihi Om. Sri Guru Namaha. Harihi Om.